नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कोल्हापूरमध्येच आहे। भीमा कृषी प्रदर्शन 2025 या ठिकाणी आपण भेट देतोय आणि याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आकर्षण आपला रेडा मोठा रेडा तर आहेच, त्याचबरोबर बचत गटाचे आणि स्टॉल पण आहेत। चला तर मग बघूया काय काय सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतोय। चला तुम्ही येताय माझ्याबरोबर। नेहमीप्रमाणे कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे व्हायरल प्रोडक्ट सुद्धा आले होते। हा प्रोडक्ट मला खूप भारी वाटला। खरंच आश्चर्यजनक आहे। हे कसं होतंय आणि कसं होतंय हे बघण्यासाठीच खूप गर्दी झाली होती। मला भिंतीला टाईलला कडी लावायचं, हुक लावायचं, अँकर लावायचं, भिंतीला केला मारायचं काम नाही। गरम करायचं, बॅक साईडने लावायचं, चिटकवायचं, नंतर पूर्ण असं वेट घेते। दगड आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, स्टील आहे, मार्बल आहे। 100 रुपयाला पॅकेट आहे, पॅकेटमध्ये 2 आहे। ते मार्केटमध्ये बाजारात कुठे बघायला मिळत नाही, फक्त कृषी प्रदर्शनमध्ये मिळते। आणि त्यानंतर सगळ्यांचे आपल्या लाडक्या ठिकाणी गेलो, खादी सेक्शनला। या ठिकाणी होता पापड, स्पेशल नागपूरचा पापड या ठिकाणी विकला जात होता। एवढ्या मोठ्या आकाराचा पापड आणि त्याच्यावर हे वेगवेगळे प्रकारचे मसाले घातले जात होते। आता हा पापड तळला जात आहे। बघा कसा एकदम फुलून येतोय। मोठ्या आकाराचा हा पापड, हा तांदळाचा पापड आहे असं त्यांनी सांगितलं। अनेक कोल्हापूरकर या पापडाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर हे पापड आता रेडी होत आहे। याच्यावर आता कोबी घातलेला आहे, बारीक कट केलेला। त्यानंतर टोमॅटो टाकला जातोय, तोही बारीक कट केलेला। मिरची पूड याच्यावर घातली जात आहे। याच्यावर आता कोथिंबीर घातली जाते आणि तयार आहे पापड। पाहिजे असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू पिळून सुद्धा घेऊ शकता। हॅलो, हा बोला। कोल्हापुरी थालपेटाचे तर बक्कळ स्टॉल या ठिकाणी होते आणि टेस्ट सुद्धा खूप चांगली होती। 50-60 रुपये अशा पद्धतीचे हे जे रेट आहेत। किती रुपयाला? 60 रुपये। मेथी गोबी 70 रुपये, रेग्युलर 60 रुपये। बर बर बर, ओके ओके। मला इंस्टाग्रामवर मेसेज। याच्याबरोबर दही वाटी, खरडा किंवा लोणचं दिलं जातं। तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता। खूपच मस्त आहे, नक्की ट्राय करून बघा। व्हेज नॉनव्हेज मध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन या ठिकाणी आहेत। अजून थोडं पुढे गेल्यानंतर खतरनाक कुत्री गाडीमधनं कुठेतरी चालली होती। आणि ही बघता बघता पुढे गेलो तर रेडा आला की हो। रेडा नेहमीच एक आकर्षणच असते। या ठिकाणी बरेच पक्षी प्राणी सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता आणि माहिती घेऊ शकता। तुमच्या व्यवसायासाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी जे प्राणी पक्षी लागतात याबद्दल माहिती इथे या ठिकाणी दिली जात आहे। याच ठिकाणी आहे सगळ्यांचं आकर्षण ठरणारी ही छोटीशी गाय, जिचं नाव आहे पुंगनूर गाय असं म्हटलं जात आहे। ही नेटवरनं मी माहिती काढलेली आहे। ही 1.5 लिटर दूध देते असं सांगण्यात आलं। ही गाय आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळते। पुंगनूर असं त्या गावाचं नाव आहे। त्या ठिकाणच्या गावाच्या नावावरून या गायीचं नाव पडलेलं आहे। ही गाय पाळण्यासाठी अगदी सोपं आहे। आपण गच्चीवर किंवा परड्यामध्ये ही गाय पाळू शकतो आणि याचा आहार सुद्धा कमी आहे अशी माहिती मिळालेली आहे। 1.5 ते 2 लाख रुपये या गायीची किंमत आहे असं सांगण्यात आलं। हिचं दूध अधिक पौष्टिक असतं आणि ही दुष्काळी भागामध्ये सुद्धा जगू शकते। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे घोडे आणि बैल, त्याचबरोबर रेडे आणि म्हशी सुद्धा, गायी सुद्धा होत्या। झोपले
युवराज नाव आहे त्याचं. विठ्ठल नामदेव पवार सोन्या 3.5 वर्ष वय आहे. ती 8 वेळा चॅम्पियन झाला सलग. हा 2 व्हीलर मिळाले 2. किंमत आता काय त्याची व्हॅल्यू जे ह्याच्यावर राहते ना व्हॅल्यू, त्याला किमतीला मापच नाही, सांभाळते आपण म्हणल्यावर. आता ही एक आहे आणि ती एक आहे, 2 आहेत. चारा रोजचा हिरवा खुराक चांगला ताजा चारा आणि 2 टाईम खुराक. शेंगदाणा पेंट, भरडा, गव्हाचं पीठ. साधारणतः एका दिवसाला 500 रुपये खर्च आहे. हा तिडकट राहतो ना असं काय मी सवय लावणार आहे आपण. हा रागड असा आता काय ह्याचं चंचल पूजा किती वाटते असं कडकपणा. आणि त्यानंतर चालू झाले महिला बचत गटाचे स्टॉल. या ठिकाणी सुद्धा बिर्याणीचे स्टॉल मोठ्या प्रमाणामध्ये होते. थालीपीठे होती भरपूर, पुरणपोळ्या होत्या, घाऱ्या होत्या. हे सगळे स्टॉल या ठिकाणी बघायला मिळतात. मी एका स्टॉलवर मस्तपैकी लोणी डोसा खाल्ला, खूपच मस्त होता. कितीला लोणी डोसा? 50 रुपये. बघा की तरी लोळजाई बचत गट या ठिकाणी स्टॉलवर आलोय आपण भीमा कृषी प्रदर्शन मध्ये. आणि आता लोणी डोसा आहे या ठिकाणी आणि पेपर डोसा पण आहे. वा मस्त आहे. इतर वेळी हे घरातून तयार करून देतात, तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्यांचा नंबर वगैरे आपण देतो तुम्हाला. वा मस्त. आणि यांचं पाणीपुरीचं पण आहे. तुमचं त्यातच आहे काय वेगळं आहे तुमचं कुठलं आहे? अन्नपूर्णा पाणीपुरी महिला बचत गटच आहे का हे पण? ओके, ते पण छान आहे. मी ते पण ट्राय केलंय, मस्त आहे. तुम्ही दोन्ही इथं ट्राय करू शकता येऊन. 3 दिवस आहे इथं.